हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला छान मस्त असं रांगोळी काढली होती उमरेट्याच्या बाहेर। इतकं प्रसन्न वाटतं ना घरात मध्ये। मस्त सकाळी देवपूजा, देवाची गाणी आणि इकडे मस्त चहा उकळतोय। तिकडे सौरभ भाऊसाठी काढा वगैरे तयार म्हणजे उकळत होता। दूधही तापत ठेवलेलं होतं आणि आता आपली सई गणपती देवाला दर्शन घेते। आता स्कूलला जायचं होतं ना तिला, तर देवाचं दर्शन वगैरे घेऊनच निघते। तर तुम्ही आपले जुने व्हिडिओही बघितले असेल तर गणपती बाप्पा तिला खूप आवडतात। आणि हे बघा मस्त देवाचं दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आपली महादेवाची पिंड आहे ना, शिवलिंग आपल्या बेलाच्या झाडामध्ये, तिथे पण मम्मी सांगत होती त्या प्रकारे ती करत होती। मस्त देवाला भस्म लावत होती। चला तर गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली, त्यानंतर मग सईचं आवरलं। सईला मग इकडे आज चहा बिस्किट खायचं होतं, तर मग ती खाऊन जाते। तर मग बाबा येणार होते तिचे सोडवायला, तर म्हणजे माझे सासरे। तर मग तिचे इकडे मस्त छान मस्त रेडी झाली आहे। बडबड चालू होती, तर तिची बडबडही ऐका। हॅलो, आवडला लाईक करा, शेअर करा, बाय बाय। चला तर इकडे सायंकाळी म्हणजे दुपारी आमचा आराम वगैरे झाला आणि त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी। तर इकडे ना सगळं काय भाजीपाला आणलेला होता। आता हा भाजीपाला म्हणजे आपल्याला पावभाजी करायची होती, त्यासाठी आणलं होतं। तर इकडे सगळं काही ठेवलं होतं। आता आम्ही सगळे मिळून निवड करू। आणि आता इकडे बटाटे वगैरे उकडण्यासाठी काढत होत्या वहिनी। इकडे आपली सई म्हणते मीही निवडणार आणि लिंब बघा कशी डोक्यावरती घेऊन बसलेली आहे। तर मग इकडे आम्ही सगळे बसलेलो होतो, माझी बहीण, वहिनी, मी आणि मम्मीचे कस्टमर चालू असतात घरी, कस्टमर येतात साड्यांचे, मम्मी कस्टमर करत होती। मग इकडे मी ढोबळी मिरची वगैरे कापून देत होते। सगळी काही पावभाजीची तयारी करून घेतली। हे बघा मस्त बीट, टॅमॅटो, कांदा, शिमला मिरची, ढोबळी मिरची, बटाटे ही उकडण्यासाठी टाकलेले होते। आणि आपली सईबाईचं ही मध्ये लुडबुड चालूच असते। चला तर खूप छान मस्त पावभाजी झालेली होती। रेसिपी काही डिटेलमध्ये शेअर नाही केलेली आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तुमच्याकडे तांबे पितळेचे खूप साऱ्या भांडे आहेत, तर एकदा तरी व्हिडिओमध्ये दाखवा। त्या ताईंसाठी दाखवते। हे बघा तर भरपूर असे दिवे वगैरे, आता अधिक मास निमित्त ही सगळे काही भांडे आलेले आणि भरपूर झाले। हे बघा मस्त असे ना चकचक करताय, सगळे घासून वगैरे ठेवलेले होते। इकडे ताटली वगैरे ठेवलेली आहे। तर इथे पण काही छोटे छोटे मोठे आहे ते ठेवलेले। इकडे मातीचे भांडे, तर आता सगळे काही भांडे म्हणजे जे वापरण्यात येतं तो वापरतो आपण। आणि काही शोसाठी असं मस्त छान रॅक बघा किती छान दिसते ना, खूप छान दिसत होती रॅक। म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू। आणि इकडे आता आहे ना पावभाजीची जी पण तयारी केलेली होती ते पेस्ट वगैरे करून घेत होत्या वहिनी।
चला तर सगळे काही बहिणी आम्ही सगळे होतो जेवायला. मस्त सगळ्यांसाठी पावभाजी केलेली होती. सगळ्यांनी मस्त पावभाजी केली, खूप खाल्ली तर खूप टेस्टी झालेली होती. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. बहिणीने छान मस्त अशी ना मँगो शिरा केलेला आहे. कारण आता त्यांनी रेसिपी सुरू केलेला आहे. पहिले ना 2-3 महिने आल्याने स्टार्टिंगला त्यांना त्रास होत होता त्यामुळे, आणि आता त्या डेली टाकणार आहे. तर नक्कीच तुम्ही छान मस्त असा मँगो शिरा बनवला आज बहिणींनी. डिटेलमध्ये रेसिपी बहिणींच्या चॅनलवरती बघायला भेटेल. शॉर्ट पण आणि मोठा व्हिडिओ पण, म्हणजे डिटेलमध्ये कळेल ना. खूप छान झाला आहे. सुगंध तर खूप दरवळतोय सगळ्या घरामध्ये. छान झालंय. कसं झालंय भाऊ मँगो शिरा? एक नंबर झालाय. इकडे वहिनींची रेसिपी चालू होती आणि इकडे आमची पॅकिंग चालू होती. फायनली सगळं कारण आहे ना, आमच्या कुरिअरच्या पिशव्या 2 दिवसापासून आहे ना लेट झाल्या होत्या. आणि बघा सगळ्या ताईंची साड्याची पॅकिंग द्यायची आहे, सगळ्या ताई वाट बघताय. तर आज फायनली सगळ्या ताईंची पॅकिंग होणार आहे. सगळ्यांच्या साड्या 2 दिवसाच्या आत सगळ्या पोच होणार आहे. त्याच्यामुळे आता लोड काही घेऊ नका. साडी कधी येणार, साडी येणार. आणि ठीक आहे, साडी उशीर होतो मान्य आहे, पण साडी तुमच्यापर्यंत नक्की येऊन जाते. तर सगळ्या ताईंनी थोडं समजून घ्या, कारण सेल लावला का लोड जास्त येतो. त्याच्यामुळे आज आम्ही ब्लॉग पण घेतला नाहीये, कारण सगळी पॅकिंग करायची आहे. जबरदस्त पॅकिंग आपली बाकी राहिले. आज पुरा दिवस 4 जण पॅकिंगला बसणार आहे. इकडे पॅकिंग चालू आहे आमची. छान मस्त दिसते. कशी झाली आहे रेसिपी? मारून खाल्लं नाही. मग खाऊन सांग कसं झालंय. हा कसं झालंय बाबड्या? खाऊन तरी देते. खाऊन घे. मस्त झालंय. एकच नंबर. एकच नंबर झालंय का? मग सगळ्या ताईंना काय सांगशील तू? रेसिपी बघा, रेसिपी बघा आणि खाली शेअर बटन द्या. शेअर करा का? कोणाच्या चॅनलवरती? मामीच्या. हो का? मँगो शिरा बनवलाय. तू सांग ना नीट सगळ्या ताईंना. मँगो शिरा. आता आमची सई सगळं फिनिश करणार आहे. खरंच एक नंबर शिरा. याचा आईस्क्रीम बनव. खूप छान झालंय. मी त्याला तुमचा शिरा काहीतरी वेगळा लागतोय. आजी पेलिंग कशी छान बोलते. काय? तू ऐकलं नाही का? परत एकदा. परत एकदा बोल का? काय सांगू ग? छान शिरा झालेला आहे ना. चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्या ताईंना बाय.